श्रीराम विजय ग्रंथ अध्याय 33 रावणवध। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ गणपती रवि शुक्र बृहस्पती श्रीराम विजय ग्रंथ प्राकृतवाणी प्रवर्तते। श्रोता वक्ता सावधाना भवन्तु। श्री गणेशाय नमः। श्री सीतारामचंद्राभ्याय नमः। जानकी नेत्र सरोज मित्रा कुळ मित्र कुळभूषणा स्कंदतात मित्रा मित्र कुळ कैवार्या भूसूर मित्रा सौमित्राग्रजा श्रीराम भक्तमानस चकोर चंद्रा त्रिवीरतापशमना आनंद समुद्रा भरत हृदयारविंद भ्रमरा भवभयहारा जगत्पते मुमुक्षु चातक नवमेघरंगा सकळ रंगातीत अनंगा आनंदमय मला निस्संगा अक्षय अभंगा निरुपाधिका रणरंगधीरा रघुनंदना बोलवी पुढे ग्रंथरचना हनुमंते द्रोणाद्री आणून जाणा सौमित्र प्राण वाचविले तर सीतानेत्ररूपी कमळाला फुलवणारा असा तो सूर्य म्हणजेच राम किंवा स्कंदताता म्हणजे शंकर कार्तिकेयाचा पिता शंकर हा त्याचा मित्र त्याला प्रिय असणारा राम किंवा मुमुक्षु हेच चातक त्यांना प्रिय असणारा श्यामलवर्ण असा श्रीराम असं तुला नमन आम्ही करतो आणि पुढे जो काय ग्रंथ आहे तो आमच्या मुखाने बोलव पुढे चांगल्या ह्याच्याने बोलव असं म्हणून कवी किंवा लेखक आहेत ते त्यांना विनंती करता आहे रामाला। तर मागच्या अध्यायामध्ये लक्ष्मणाला जेव्हा शक्ती लागली त्यावेळेला हनुमंतांनी द्रोणाद्री आणला आणि या लक्ष्मणाचं प्राण वाचवलेलं आहे। यावरी बोले बिभीषण बाहेर युद्धा न ये रावण शक्रजिताय से हवन गुप्ततेने मांडले सुटले आहुतीचे परिमळ धुमरे कोंदले नभमंडळ अग्नीतून रथ तेजाळ अर्धा बाहेर निघाला। बिभीषण सांगतोय रामाला की इंद्रजित जसा यज्ञ करायचा त्याप्रमाणे रावणाने सुद्धा गुप्तपणे यज्ञ करायला सुरुवात केलेली आहे आणि तो जे आहुत्या टाकतोय त्या आहुतीचा सगळीकडे सुगंध काय जो सुवास सुटलेला आहे किंवा धूर निघतो आहे आणि त्या धुराने सगळीकडे ज्या आकाशामध्ये लोळ दिसत आहेत धुराचे म्हणे आणि त्या कुंडातून अग्निकुंडातून किंवा यज्ञकुंडातून तेजाळ असा रथ अर्धा निघालेला आहे म्हणे बाहेर। पूर्ण आहुती होताची पूर्ण संपूर्ण निघेल तो संदन तरी अगोदरची जाऊन विघ्न तेथे करावे। जर त्याची पूर्ण आहुती झाली यज्ञाची तर तो अर्धा निघालेला रथ आहे तो पूर्णच्या पूर्ण बाहेर येईल आणि मग तो तुम्हाला म्हणजे आपल्याला त्याच्याशी युद्ध करून आपल्याला पराजयच मिळेल म्हणे युद्ध काही जिंकलं जाणार नाही असं। जर तो ते नको असेल तर त्याच्या यज्ञामध्ये आता विघ्न करा म्हणे। ऐसे बोलता बिभीषण मुख्य कपी उठले 10 जण नळ निळ जांबुवंत वालीनंदन सीता शोकहरण 5वा गवय गवाक्ष गंधमादन शरभ केसरी पावकलोचन दशरथात्मजा श्रीवंदन 10 जण निघाले। नळ निळ जांबुवंत तो सर्व निघालेले आहे अंगद सगळे निघालेले आहेत कशाला तर रावणाचा यज्ञ विध्वंस करायला निघालेले आहेत। ते 10 ही पराक्रमे करून दश दिशा जिंकती न लागता क्षण अकस्मात ऊर्ध्वपंथे उडवून दशमुखावरी चाललेले असे सगळे 10 जण निघाले आहेत आणि वरती तोंड करून सगळे ते रावणाकडे चाललेले आहेत तो यज्ञ विध्वंस करायला। जैसे विहंगमन उडती गगनी तैसे लंकेत आले तळे क्षणी मग घरोघरी रिघोनी रावणा शोधती ते धवा जे जे भेटती राक्षस त्या ते करती ताडनास कोठे बैसला लंकेश दावा म्हणती आम्हासी शोधिले अवघे लंकाभुवन परी ठाई न पडेची रावण तो बिभीषणाची राणी येऊन दावी खून गुप्तपणे। आणि ते 10 जण निघाले आणि घरोघरी बघतायत शोधतायत ते रावणाला कुठे आहेत आणि त्या लोकांना सगळ्या राक्षसांना मारायचे आणि सांगायचे दाखवा आम्हाला कुठे रावण बसलेला आहे सांगा। मग सगळीकडे शोधलं पण काही त्यांना सापडत नव्हता। तेवढ्यात बिभीषणाची राणी आली आणि तिने गुप्तपणे दाखवून दिलं तिचं नाव होतं शर्मा। ती आली आणि तिने सांगितलं की रावण कुठे बसलेला आहे ते। शर्मा सांगे सत्वर नगर दुर्गा खाली विवर त्यात बैसला दशकंधर दुराचारी कपटिया। तर तिने सांगितलं की लंकेच्या किल्ल्याखाली एक विवर आहे भुयार आहे म्हणे तिथं
हा बसलेला आहे म्हणे रावण. ऐसे ऐकता ते वेळा विवरमुखी होती शिळा, ते वानरी फोडून मोकळा मार्ग केला ते समयी, तेथे राक्षस होते दारुण, ते वधिले न लागता क्षण. आत प्रवेशले वानरगण, विवर विस्तीर्ण देखले. आणि ते जे भुयार केलं होतं रावणाने, त्याच्यावरती मोठा दगड ठेवलेला होता. हे वानर सगळे तिथं गेले, त्यांनी तो दगड बाजूला केला आणि जे तिथं रक्षक होते राक्षस उभे, ते रक्षक म्हणून, तर त्यांनाही मारलं आणि रस्ता मोकळा करून घेतलेला आहे. तर त्यांना सगळं दिसलं तिथं. तो तेथे प्रचंड शिवालय, पुढे प्राज्वळिले होमकुंड, आहुती टाकी दशमुंड, 20ही नेत्र झाकोनिया. तर तिथं एक शंकराचं मंदिर होतं आणि तिथं होमकुंड पेटवलेलं होतं आणि डोळे बंद करून 20 डोळे झाकून तो रावण बसलेला होता. रक्त मध्य मांस पर्वत, नरशिरे पडली असंख्यात, रक्ते स्नान करून लंकानाथ, वज्रासनी बैसला. तर तिथं सगळं आहुती द्यायला काय होतं, रक्त मांस मध्य सर्व होतं आणि मनुष्यांचे शिरं पडले होते, डोके पडलेले होते. आणि त्यांनी रक्ताच्या पाण्याने आंघोळ करून वज्रासन घालून बसलेला होता तो रावण तिथं. आश्चर्य करती वानरगण, अजून न सांडीचा हा प्रयत्न, कुळक्षय झाला संपूर्ण, तरी जय आशा धरीतसे. असो वानरी शिळा घेऊन प्रचंड, विध्वंसिले ते होमकुंड, सामग्री नासोनी उदंड, यज्ञपात्रे फोडली. म्हणे याला अजून सुद्धा आशा आहे की आपल्याला जय मिळेल, म्हणून अख्खं कुळ नाश झालं म्हणे, कुळाचा क्षय झाला, तरी हा काही आशा सोडत नाही म्हणे. असं म्हणून त्या वानरांनी मोठे मोठे दगड घेऊन त्या यज्ञकुंडावर टाकायला सुरुवात केलेली आहे. आणि ते यज्ञपात्र होते, भांडे सगळे फोडून तोडून मोकळ केलेले. तरी सावध नव्हेची रावण, मग वस्त्रे फेडून केला नग्न, दाही मुखान माझी संपूर्ण, धूळ घालिती वानर, एक वर्मस्थळी शिळा हाणिती, एक वक्षस्थळी ताडिती, तरी सावध नव्हे लंकापती, नाना यत्ने करून ह्या. एवढा एकाग्र झालेला होता तो यज्ञ करण्यामध्ये. ह्या वानरांनी त्याला मारलं, पाठीमागून मारलं, त्याचे वस्त्र सोडून घेतले तरी त्याला शुद्ध नाही, आणि त्याच्या तोंडात माती घातली, पण तरी तो शांत बसलेला आहे, इतका मग्न झालेला आहे त्या याच्यामध्ये. मग तेथून उडाला वाली सुत, प्रवेशला राणी वसात, मंडोदरीच उचलवून अकस्मात, रावणापाशी आणली. आणि मग अंगद होता, तो गेला तिथं राणींच्या महालामध्ये आणि मंडोदरीला उचलून घेऊन आलेला आहे रावणाजवळ. परमसुंदर सुकुमार, रावणावरी लोटिती वानर, चिरकंचुकी अलंकार, केले चूर वानरी. मंडोदरी म्हणे दशवदना, आग लागो तुझ्या अनुष्ठाना, वानरी विटंबली अंगना, लाज केसी नाही तुझं. मग तिला आणलं त्यांनी, मंडोदरीला आणलं आणि रावणाच्या अंगावर लोटून दिलेलं आहे. त्या अंगदाने आणलं आणि रावणाच्या अंगावर लोटून दिलेलं आहे आणि तिचे वस्त्र काढून घेतले त्यांनी, आणि ते तिची विटंबना करतायत सगळे माकडं. ते पतिव्रता करुणी नग्न, रावणावरी देती ढकलून, मैजा क्रंदे दारुण, ऐकता रावण नेत्र उघडीती. म्हणते जळो तुझं म्हणे काय अनुष्ठान, कशाचं काय म्हणे, वानर मला बघ किती त्रास देत आहे म्हणे, अशी ती ओरडायला लागलेली आहे. आणि तेव्हा मग तो डोळे उघडून बघतोय रावण. तो मंडोदरी आक्रंदत, होम विध्वंसीला समस्त, क्रोधे उठो निलंकानाथ, वानरावरी धाविन्नला. वानर बहुत वानर ते वेळे, पायी धरुणी आपटिले, अंगद मारुतीसी दिधले, मुष्टीघात बहुत पै, सकळही वानर निघोन, सुवेळेसी आले परतोन, म्हणती उठविला रावण, युद्धा लागी येईल पै. आणि मग रावण उठलेला आहे रागाने आणि त्या सगळ्या माकडांना मारतोय, काही वानरांना पाय धरून आपटून दिलेले आहे. आणि मग आता म्हणतं आता नक्कीच युद्धाला येईल म्हणे, असं म्हणून ते वानर निघून गेले तिथून सर्व. सभा मोडुनी रघुवीर, कोदंड चढवीत सत्वर, म्हणे मयजेचे सौभाग्य समग्र, आजपासून खंडिले, इकडे मंडोदरीचे समाधान, करिता जाहला रावण, वस्त्रे भूषणे देऊन, हृदयी दृढ धरी येली. आणि मग रावण आणि तिला वस्त्र आणि ते काय अलंकार असतील ते सगळं सौभाग्य अलंकार दिले आणि चाललेला आहे तो आता युद्धाला. आणि राम म्हणतोय की आता हे मंडोदरीचं सौभाग्यामध्ये आता खंड पडेल म्हणे, असं म्हणून तो धनुष्यबाण काढतोय राम. प्राक्तन भोग दारुण, प्रिये न सुटे भोगल्याविन, आता गृहा जावे आपण, समाधान असावे. आणि तिला मंडोदरीला रावण सांगतोय, वस्त्रेभूषणे दिले आणि तिला सांगतोय तू आता जा म्हणे तुझ्या महालात, आता जे काय आपल्या नशिबात लिहिलेलं आहे ते आपल्याला भोगणंच भाग आहे म्हणे. आजी मी झुंजेन निर्वाण,
शत्रुशेरे आणून छेदन, नाहीतरी प्रिय ते येथून तुमची आमची हेच भेटी. आता मी युद्धाला चाललेलो आहे म्हणे, एक तर मी लढाईमध्ये जिंकेल किंवा आणि येताना शत्रूंचे शिर घेऊन येईल म्हणे, नाही तर मग आता आपली शेवटचीच भेट म्हणे. असं म्हणून तो तिला निरोप देतोय, जा म्हणे तू घरी. गृहा पाठविली मंडोदरी, वस्त्रे भूषणे देऊनी झडकरी. रावण निघाला बाहेरी, ठोकिल्या भेरी एकसरे. राक्षस दळ जितके उरले, ते अवघे सांगा ते घेतले. अपार रणतुरे ते वेळे, वाजवू लागले भयंकर. आणि जेवढं काही सैन्य जिवंत होतं त्या सगळ्यांना बरोबर घेतलं आणि भेरी तुताऱ्या नगारे सगळे वाजतायत युद्धाचे आणि चालला येतो युद्धाला रावण. पदाती दळ पुढे जात, त्या पाठी स्वार चौताळत. त्यामागे गज उन्मत्त, गुढारांसहित धावती. त्यांचे पाठी रथ जाती, रथी बैसला लंकापती. छत्रे मित्र प्रत्रे झळकती, पुढे पडती भाट ब्रिदे. आणि पुढे पायदळ, त्यांच्या मागे घोडेस्वार, त्यांच्या मागे हत्ती आणि हत्ती अंबारीवर बसलेले काही स्वार त्यांच्यावर, आणि त्यांच्या मागे रथ. आणि त्या एका रथावर असा दिव्य असा रथ होता, त्याच्यावर रावण बसलेला होता आणि सगळे चालले आहेत. आणि त्याच्या पुढे भाट जे होते त्यांचे हे म्हणणारे गाणे वगैरे म्हणतात ते भाट, तर ते भाट बसलेले होते. आणि रावण अशा प्रकारे युद्धाला चाललेला आहे. रावण रण नोवरा सत्य, मुक्ती नोवरी वर्णू जात. वराडी पुढे गेले बहुत, उरले ते सर्व घेत संगे. मागे बंधू विभीषण, लंकेसी ठेविला रक्षण. असो रणभूमीचे रावण, वायू वेगे पातला. तो शिळा वृक्ष घेऊन, वेगे धावले वानरगण. जैसा प्रळयकारीचा पर्जन्य, पर्वत तैसे वर्षती. तर रावण कसा चाललेला होता, जसा काही एखादा नवरदेव, पुढे सगळं वऱ्हाडी आणि मागून नवरदेव चाललेला आहे. पण तो कशासाठी, मुक्ती मिळण्यासाठी किंवा मुक्ती नवरी परणून आणण्यासाठी तो चाललेला होता, असं वर्णन केलेलं आहे. आणि मग सगळे चाललेले आहेत ते अशा प्रकारे. आणि ते रावणाला बघून वानर सगळे त्याच्यावर पर्वत असे फेकतायत. दशधनुष्यासी लावून बाण, एकदाची सोडी रावण. सर्वही पर्वत फोडून सैन्य बाहेर काढिले. प्रचंड पराक्रमी लंकानाथ, शरी वानर खेळले समस्त. ऐसे देखुनी रघुनाथ, पुढे जाहला ते क्षणी. आणि तो 10 हातांनी 10 धनुष्य धरून एकदमच बाण सोडायचा आणि वानरांना मारत होता. ते बघितलं आणि राम पुढे झालेला आहे. रघुनाथ म्हणे दशकंधरा, मलिना शतमूर्खा पामरा. सीता आणुनी तत्करा, केला व्यर्थची कुलक्षय. संतती संपत्ती विद्याधन, टाकिली वेदांची खंडे करून. रासभासी चर्चिले चंदन, तैसे ज्ञान सुरा तुझे. जसं गाढवाला चंदन लावावं म्हणे तसं तुझं ज्ञान आहे म्हणे. तू काय केलं म्हणे, सीताला चोरून आणलं, चोर आहे म्हणे तू. आणि ह्याच्याने काय सगळी तुझी संतती संपत्ती काय जे असेल ते सगळं गेलं म्हणे आणि तुझा वंशसुद्धा खंडन झालेला आहे म्हणे. असा राम त्याला बोलतोय. आजी समरांगणी जाण, तुझं खंडविखंड करीन. पुढील अवतारी मुक्ती देईन, असुरा तुझं निश्चय. तव प्राण हरते माझे शर, आले सावध होई सत्वर. यावरी द्वयनेत्र प्रत्युत्तर देत असे. तर तुला मुक्ती पाहिजे ना म्हणे, तर तुला मुक्ती पुढच्या जन्मात देईल म्हणे, आता नाही देणार म्हणे. आणि असं म्हणून त्यांचं युद्ध चालू झालेलं आहे. तू म्हणविसी रामचंद्र, परी मी राहू असे भयंकर. आजी खग्रास करीने समग्र, समरी तुझ मानविया. माझे समरी सुटता बाण, मेरू मांदार होती चूर्ण. तू सुकुमार मानवनंदन, कैसे राहसी पाहेन ते. सीता सुंदर अत्यंत, कष्ट तर होती अरण्यात. म्या आणली ते तुझ प्राप्त, पुन्हा न होय सर्वता. तर तो रावण म्हणतोय, तू मला हे म्हणतो म्हणे, मी राहू आहे म्हणे, तुला आता बघ, तुलाच आता ग्रहण लावतो म्हणे. आणि तुझी काही सीता आणलेली आहे ना म्हणे, मी तुझी सीता ती वनामध्ये होती म्हणे, ती मी आणलेली आहे आणि आता ती तुला परत कधीच भेटणार नाही असं सांगतोय तो. पश्चिमेस उगलवेल तरणी, जरी मशक उचलील धरणी. गजमस्तकीचे मोती भिवोनी, सिंह देईल जंबुका. पाषाण घाये करुण, जरी दुःख पावे प्रभंजन. गरुड सर्पासी येईल शरण, पतंग अग्नीस गिळेल जरी. तर एक वेळ काय होईल, सूर्य पश्चिमेला उगवेल किंवा एखादा मशक आहे तो धरणी उचलेल म्हणे, किंवा हत्तीच्या डोक्यावरचा मोती कोण, सिंह काढून देईल म्हणे कोणाला, कोल्यासाठी. किंवा दगडांच्या घावाने
वायूसुद्धा थांबून जाईल म्हणे. पण आता काही हे असं होणार नाही म्हणे, तुझी जानकी तुला कधीच मिळणार नाही असं सांगतोय रावण. हे एक वेळ घडे परी तुझ जानकी दृष्टी न पडे. रावण बोलता गडाडे मेघ जायचा आकाशी. रघुत्तम म्हणे दशकंठा तुझ मृत्यूसमयी फुटला फाटा. माझे बाणांचा प्रताप मोठा आहे आज समीरांगणी. रामेच्या पटनत कारुण प्रचंड सरसोडी जैसा काळदंड. दोघे वीर परम प्रचंड रणवितंड माजविले. आणि मग असं म्हणायला लागलेला आहे तो रावण. आणि राम म्हणतोय तुला आता मृत्यूसमयी तुला शब्द फुटले का म्हणे. आता एक मांडिले एकची, दोघांचे युद्ध जोरात घनघोर असं युद्ध चालू आहे. मांडिले एकची घनचक्र रणत्वरे वाजती अपार. सीता जननी थरथर कंपित होय क्षणाक्षणा. अलात चक्रे जेवी फिरती तेवी उभय चापे झळकती. चपळेच्या तळपती मुद्रिका हाती दोघांचे. भुजंगास्त्राचा प्रयोग रावण करी तेव्हा सांग. दशदिशा फुटवून भुजंग कपी कटकावरी येताती. आणि मग दोघांचं युद्ध चालू होतं. तिकडे सीतेला भीती वाटत होती आणि त्यांच्या धनुष्यांचा याचा आवाज एकदम विजेसारखा आवाज येत होता. मग रावणाने काय केलं, भुजंगास्त्र सोडलेलं आहे आणि माकडांच्या अंगावर सर्प पडायला लागलेले आहेत. जैसे निबिड जलद जाल तैसे सर्पी व्यापिले सकळ. ऐसे देखोनी तमाल नीळ गरुडाश्रबान योजिला. ज्याप्रमाणे पर्जन्य पडतो, पाऊस पडतो, त्याप्रमाणे सर्पांचा वर्षाव होत होता माकडांवर. आणि हे बघून रामाने मग गरुडास्त्र सोडलं आणि मग ते सापांचा निपात केलेला आहे. सोडिता सुपर्णास्त्र बाण पृथ्वी आणि आकाश फोडून. असंख्य धावती विनितानंदन सर्प संपूर्ण भक्षिले. आणि मग रावणाने गरुडास्त्र सोडल्याबरोबर असंख्य असे गरुड उत्पन्न झालेले आहेत. विनितानंदन म्हणजे विनितेचे मुलगा कोण, गरुड. तर ते असंख्य झाले तयार. सर्प संहारुणी समस्त गरुड सवेची झाले गुप्त. मग जात वेदास्त्र दैदिप्य विंशित नेत्रे सोडिले. पाखंड उच्छेदी पंडित तैसे जलदास्त्र प्रेरी रघुनाथ. रावणे वातास्त्र अद्भुत तयावरी प्रेरिले. मग रावण एक एक अस्त्र सोडत होता. एक जात वेदास्त्र सोडलं, नंतर जलदास्त्र सोडलं, पण तेच अस्त्र जे येत होते तर त्यांचा तो निपात करत होता रामे आड घालुनी पर्वत प्रभंजन कोंडिला समस्त. वज्रास्त्र प्रेरी लंकानाथ फोडिले पर्वत तत्काळी. तर रामाने ह्याचं अस्त्र सोडलं, कसलं, पर्वताचं हे पर्वत आड घातले आणि वारा सगळा कोंडून ठेवलेला आहे. मग संभाव्य शस्त्रजाळ रावणे प्रेरलेले तत्काळ. एकाची बाणे अयोध्या पाळ छेदोनिया टाके तसे. रावणे काढिला एक शर दिनकर मुख तेज अपार. तो चापी योजोनी सत्वर राघवावरी सोडियेला. रघुत्तमे केले संधान परितो अनिवार शरपूर्ण. श्रीरामचरणा ते लागला येऊन भेदून गेला पलीकडे. मग सूर्यमुख असलेला बाण सोडलेला आहे रावणाने. आणि मग रामाने त्याचं पण हे केले. तो बाण जो आला तर रामाच्या पायाजवळ येऊन पडलेला आहे. राघव चरण सुकुमार वामपाद फोडून गेला शर. ऐसे देखोनी वानरवीर उठले सर्व एकदाची. आणि तो बाण जो आलेला आहे तो रामाच्या पायाजवळ पडला आणि त्याच्या डाव्या पायाला लागून गेलेला आहे तो. मग ते सगळे वानर बघताय आणि उठले सगळे. रणी पडिली होती शस्त्रे ती वानरी घेऊनी अपारे. मारिती उठले कसरे अनिवार जे काळासी. परमार्थ बळे करुणस बळ ज्ञानी विध्वंसती प्रपंच जळ. तैसे राम उपासक निर्मळ असुर सकळ रगडीती. जसं परमार्थ केल्याने आपल्याला ज्ञान वैराग्य प्राप्ती होते, त्याप्रमाणे जे वानर होते ते सगळे राक्षसांना मारत होते. त्याप्रमाणे जसं आपला संसार प्रपंच निघून जातो त्याप्रमाणे राक्षस निघून जात होते, अशी उपमा दिलेली आहे. अभिमानाचे मुकुट थोर परमार्थ बाणे केले चूर. त्रय अवस्थांची कवचे अपार सूर्य खड्गे तोडिली. तर आपले जे त्रय अवस्था ते हे केलेले अभिमानाचे मुकुट त्यांनी तोडलेले आहेत. म्हणजे अभिमान तोडलेला आहे. आणि कशाने, तर परमार्थ नावाच्या बाणाने, परमार्थाने तोडलेला आहे. परमार्थ बाणाने जसं आपल्यामध्ये जागृती, स्वप्न, सुषुप्ती या अवस्था असतात त्या निघून जातात त्याप्रमाणे. तर ह्या जे ते त्रयावस्था असतात त्यांचे कवच तोडून टाकले आहे जसं काही.
कवचे सूर्यखड्गे तोडली, समवृत्तींची शस्त्रे घेऊन द्वेषधनुष्ये छेदिली पूर्ण. नैराश्य रूप चक्रे करून लोभ भाते उडवले. ह्या सगळ्या उपमा दिलेल्या आहेत. समवृत्तीची शस्त्र घेऊन काय तोडलं? आपल्यातला द्वेष. नंतर नैराश्य, हे सगळं हे केलेलं आहे, त्याग आपल्यामध्ये आलेला आहे त्याप्रमाणे. आणि कशाने तोडला आहे? तर लोभाचे भाते घेऊन. स्वरूप साक्षात कारणी बाण, सिद्धी पातका सांडीस खंडून, बोध फरशे करून मोहध्वज छेदिले. स्वरूप साक्षात्कारणी बाण घेऊन सिद्धी पातका खंडून टाकले आहेत किंवा फरश घेतलं आहे. कशाचं? तर बोधाचं फरश घेऊन काय तोडलं आहे? तर आपल्यामधला मोह नावाचा ध्वज असतो तो छेदन केलेला आहे. अनुसंधान परिघ घेऊन अविद्यार्थ केला चूर्ण, द्वैतरथांग छेदून अभेदपट्टीशे टाकली. निवृत्ती अस्त्रे घालून प्रवृत्ती शस्त्रे केली चूर्ण, विरक्ती गदा घेऊन कामकुंजर विदारले. तर निवृत्तीचं अस्त्र घेतलेलं आहे आणि प्रवृत्तीचं शस्त्र केलेलं चूर्ण केलेलं आहे. नंतर विरक्तीची गदा घेऊन आपल्यामधला काम नावाचा जो हत्ती असतो तो विदारण केलेला आहे. काम क्रोध मदमत्सर अहंकार, हे पुढे होते ते पायभार, शमदम श्रेय अनिवार, त्यांनी चूर्ण केले ते. तर शम आणि दम नावाच्या अस्त्रांनी काय चूर केलेलं आहे? त्या कशाचं भस्म केलेलं आहे? क्रोध, मद, मत्सर आणि अहंकार हे सगळे चूर्ण करून टाकलेले आहेत. नंतर संकल्प विकल्प द्वेष कुटिल, हे असुरांचे तुरुंग सबळ, हे समाधान शक्तीने केव सकळ विदारुणी पाडिले. समाधान नावाच्या शक्तीने काय केलेलं आहे? संकल्प आणि विकल्प द्वेष हे सगळे काढून टाकलेले आहे. नंतर आशा तृष्णा कामना पूर्ण, ह्या भिंदीमाळा येती दारुण, मनोजयाचे पुढे ओढण, रामभक्त करीती पै. तर कशाचा हे केलेला आहे? संग्रह केला आहे. आपल्याजवळ काय आणलेलं आहे? तर आशा तृष्णा कामना सर्व. आता असो हा पाल्हाळ, वानरी रगडिले असुरदळ, रावण खाली बाण जाळ, माया पडळ जयापरी. मग वानरांवर त्यांनी माया पडळ टाकून दिलेले आहे रावणाने. रथारूढ लंका नायक, जैसा नगमस्तकी बलाहक, पृथ्वीवरी अयोध्या पालक, ठाण मांडून उभा असे. जसं रथावर कोण बसलेलं होतं? रावण. तो कसा दिसायचा? ढग जसे दिसतात त्याप्रमाणे. वाचस्पतीशी म्हणे इंद्र, राजाधिराज श्रीरामचंद्र, भुवनेश्वर गुण समुद्र, उदार धीर गुणाब्धी. सीतेचे करुणी निमित्त, आम्हा करावया बंधनमुक्त, युद्ध करीत रघुनाथ, धाडावा रथ ये समयी. मग बृहस्पतींना इंद्र म्हणतोय किंवा ब्रह्मदेवाला इंद्रदेव म्हणतोय की आपल्याला आपली मुक्ती करण्याकरता राम युद्धाला उभा आहे म्हणे रावणाशी. रावणाने आपल्याला बंदीखान्यात टाकलेलं आहे, तर आपली सुटका करण्याकरता एवढं राम करतोय म्हणे. तर आता रामाला तुम्ही हे धाडून द्या म्हणे. काय? रथ पाठवतो म्हणे मी, असं इंद्र म्हणतोय रामाला युद्धाच्या वेळेला. सीतेचे करुणे निमित्त, आम्हा करावया बंधनमुक्त, युद्ध करीत रघुनाथ, रथ धाडावा रथ ये समयी. तर मला वाटतं म्हणे रथ पाठवून द्यावा. मातली सारथी चतुर जाण, तयासी सांगे सहस्त्रनयन, शस्त्रास्त्री भरून स्यंदन, अश्वरत्ने दिव्यजी. तर मातली नावाचा हा कोण आहे? याचा इंद्राचा सारथी आहे. त्याला सांगितलं त्याने इंद्राने की तू आता रथ घेऊन जा. कसा? दिव्य अस्त्र शस्त्र घ्यायचं आणि घोडेसुद्धा घ्यायचे छान असा तो रथ घेऊन जा म्हणे रामाला द्यायला. तो माझा रथ तेजागळा, सत्वरणे सुवेळा चळा, मातली आज्ञा वंदोनी तेवळा, निघाला परम वेगेसी. आणि असा जो माझा रथ आहे तो सुवेळेला घेऊन जा म्हणे आणि रामाला दे म्हणे. मग ते असं म्हटल्यावर मातली निघालाय रामाला द्यायला. त्रुटी न वाजता तत्काळी, रथ आणि रामाजवळी, खाली उतरवून ते काळी, वंदी मातली रामाते. मग चुटकी वाजायच्या आत तो रथ खाली आलेला आहे रामाजवळ. म्हणे राजीवाक्षा तमाल निळा, सहस्राक्षे रथ पाठविला, यावर ते आरोढोणी ये वेळा, मग युद्धासी प्रवर्तावे. तर सांगतोय तो मातली की इंद्राने तुमच्यासाठी रथ पाठवलेला आहे, याच्यावर उभं राहून युद्ध करा म्हणे. माझे नाम मातली, रथ फिरवीन रणमंडळी, ऐसे ऐकता ते काळी, जगदात्मा संतोषला. म्हणे माझं नाव मातली आहे, मी इंद्राचा सारथी आहे आणि हा रथ मी तुम्हाला जिथं पाहिजे तिथे घेऊन जाईल म्हणे मी.
म्हणे धन्य धन्य शचीनाथ समय पाहुनी केले उचित जैसा क्षुदित दे कोणी अत्यंत भोजन त्यासी देईजे की तृष्णितासी जीवन शीतळ की रोगी असी रसराज निर्मळ की मरत यासी तत्काळ सुधारस पाठविला दुर्बरासी दिजे धन की रणी पाठी राखा ये धावण तैसे पुरंदरे चंदन समयोचित पाठविला. राम काय म्हणतो, इंद्राने चांगलं केलं म्हणे. जसं एखाद्याला तहान लागली त्याला पाणी दिलं, किंवा एखाद्याला भूक लागली त्याला अन्न दिलं, किंवा एखादा रोगी आहे त्याला वेळेवर औषध दिलं, किंवा मरतोय तर त्याला काय दिलं, अमृत, किंवा एखादा गरीब आहे त्याला काय दिलं, धन. त्याप्रमाणे इंद्राने माझ्यासाठी वेळेवरच रथ पाठवून दिलेला आहे म्हणे. मग रथासी प्रदक्षिणा करून वरती चढला रघुनंदन उदयाचळी सहस्र किरण की नारायण सुपर्णी. जसा तो राम कसा दिसत होता, त्याने 3 प्रदक्षिणा मारल्या आणि रथावर चढला. तो कसा दिसत होता, ज्याप्रमाणे सकाळी सूर्यनारायण दिसतो त्याप्रमाणे, किंवा नारायण म्हणजे विष्णू भगवान गरुडावर आरूढले आहेत त्याप्रमाणे. जगद्वंद्य तो दाशरथी रणमंडली झाला महारथी पुढे मातली चपळ सारथी त्वरे धुरेसी बैसला. आणि मग मातली धुरा धरून म्हणजे लगाम धरून बसलेला आहे आणि चालले त्यांचं आता ते युद्धाला. रघुनाथ रथी बैसला देखोण आनंदले सकळ वानरगण म्हणती धन्य शची रमण पाठी राखा पूर्ण होय रामासी देवेंद्र धाडिला रथ दृष्टी देखोणी लंकानाथ दुःखे दाटला अत्यंत दात खात करकरा. आणि रावणाने हे बघितलं आणि त्याला वाईट वाटलं की रथ मिळालेला आहे रामाला आणि तो दातोट खाऊ लागलेला आहे. दृष्टी देखोणी राजहंस जैसा संतापे वायस की सभाग्य देखोण दुर्जनास महाद्वेष उपजे पै की देखोणी संतांची लीला निंदकासी उपजे कंटाळा शिवप्रतिमा देखोण डोळा म्लेंछ जैसे संतापती. जसं राजहंसाला बघून कावळ्याला राग येतो, किंवा दुर्जनांना संत देखून दुर्जनांना राग येतो, किंवा शंकराला बघून मुसलमानांना जसे संतापतात त्याप्रमाणे. की हरिक कीर्तन ऐकून विटे भूत प्रेतांचे मन तैसा क्षोभला रावण रथ देखोणी तेव्हा काळी. जसं हरिकीर्तन चालू आहे आणि तिथं भूत प्रेत येतील का, तर त्यांना जसं वाटतं त्याप्रमाणे रावणाला वाटत होतं तो रथ पाहून. इंद्रजित पडिला रणी त्याहून दुःख वाटले मणी मंडोदरी विटंबली वानरगणी दुःख त्याहून हे वाटे असो परम क्रोधे रावण सोडी बाणा पाठी बाण अचूक रामाचे संधान करी चूर्ण सवेची. इंद्रजित पडल्यावर त्याला जेवढं दुःख झालं नव्हतं, किंवा मंडोदरीची वानरांनी विटंबना केल्यावर जेवढं दुःख झालं नव्हतं त्याच्यापेक्षा जास्ती दुःख रामाचा रथ पाहून रावणाला झालेला आहे. आणि तो आता परत संतापून परत युद्ध करायला लागलेला आहे. सिंहासारखे दोघेजण घे घे शब्द करीती दारुण एकमेकांवरी टाकीती बाण मंडपा आकाशी घातला भयभीत त्रिभुवन आकाशन दिसे बाणे करून विमाने सांडोनी सुरगण पळू लागले तेव्हा. दोघांचं घनघोर युद्ध चालू आहे आणि सगळं आकाश बाणांनी भरलेलं आहे. आणि हे बघून देवसुद्धा विमानं घेऊन इकडून तिकडे पळायला लागलेले घाबरून. बाण दाटले अद्भुत न चालती शशीमित्र रथ वायुस फिरावया येत रीग सर्वथा नसेची. इतकं दाटलं आभाळ याच्याने बाणांनी की चंद्रसूर्यांना सुद्धा फिरायला जागा नव्हती. त्यांचे रथसुद्धा फिरत नव्हते, किंवा वारासुद्धा तिथून नीट फिरत नव्हता. रुधिरधारा मेघवर्षती नक्षत्रे खळखळा रिचविती विद्युलता बहुत पडती कापे जगती चळचळा. तर आकाशातून जशा रक्ताच्या धारा पडत आहेत त्याप्रमाणे, किंवा आणि आकाशातून तारे तुटत होते, विजा पडत होत्या आणि सगळीकडे हाकार माजलेला होता विजा, आणि सगळं जग कापत होतं, थरथर कापत होतं. सप्त पाताळे आंदोळती शेष कूर्मद चकले चित्ती वानर राक्षस कापती. युद्ध पाहता दोघांचे शेषसुद्धा घाबरलेला आहे पृथ्वी धरून, तोही थरथर कापतोय आणि सगळेच शेष आणि कासवसुद्धा घाबरले आहेत. वानर तर घाबरतातच आहेत. एक काळ एक महाकाळ एक दावाग्नी एक वडवानळ क्रोधे करुण भूमंडळ दोघेही गिळू भावती पदवर्ण क्रमे करुण पंडित करती वेदाध्ययन तैसे रघुनाथाचे बाण परमवेगे सुटती दोन्ही रथ धडाडले समरी एके ठाई मिळाले अश्वाशी संघटले उभे राहिले दोन्ही चरणी. आणि दोघं रथ एकमेकांसमोर येऊन उभे राहिलेत. घोड्यांना भिडलेले आहेत, तर घोडे 2 पायांवर उभे राहिले, इतके जवळ आलेले आहेत ते.
सारथी सारथिया हाणीत रणधुमाळी मांडली अद्भुत, दोन्ही दळी एकती आकांत, कोल्हाळ करती वीर. जेव्हा सारथी सारथ्यांमध्ये भांडण व्हायला लागलं आणि सगळीकडे एकच आकांत झालेला आहे. दोघे सारथी परमचतुर, माघारे सारिले रहंवर, जैसे पंडित वाद करुण अपार, एक क्षण एक स्थिरावती, तैसे रथ माघारे करुण, सवेचे बाण सोडती सगन, पर्जन्य जैसा ओसरुण, सवेची मागुती वृष्टी करी, की सागरा भरते होटत, सवेची मागुतो विशेष लोटत, तैसे बाणांचे पर्वत, एकावरी एक टाकीती. असं हे वर्णन केलेलं आहे त्यांच्या बाणांचं आणि युद्धाचं. सप्तदिन अहोरात्र होत युद्धांचे घनचक्र, परी राम रावणी क्षण मात्र, विसावा घेतला नाहीच तास. त्यांनी क्षणभर सुद्धा विसावा न घेता त्यांचं युद्ध 7 दिवस अहोरात्र चालू होतं, दोघांचं, रामाचं आणि रावणाचं. रामे काढिले 4 बाण, सोडिले चापासी लावून, रथीचे 4ही वारू छेदून, अकस्मात टाकले. रामाने 4 बाण काढले आणि टाकले, तर ते रावणाच्या रथाचे जे 4 घोडे होते तर ते दोघे 4ही मारून टाकलेले आहेत त्यांनी. तव रावणे न लागता क्षण, नूतन तुरुंग जुंपले पूर्ण, मग नरवीरे श्रेष्ठ रघुनंदन, काय करिता झाला. आणि रावणाने परत दुसरे 4 घोडे आणले आणि परत जुंपलेले आहे रथाला. आणि आता राम परत काय करतो ते बघा. काढिला अर्धचंद्र बाण, जैसा नवग्रहात चंड किरण, तो शरसनावरी योजन, मनोवेगे सोडिला. मग अर्धचंद्र बाण काढलेला आहे आणि नवग्रहांमध्ये जसा सूर्य त्याप्रमाणे तो तळपत होता आणि चढवलेला आहे धनुष्यावर. सवेच रावणे न लागता क्षण, अर्धचंद्र बाण टाकावा तोडून, म्हणून तीक्ष्ण शक्ती योजिली पूर्ण, तो हृदयी बाण आदळला, त्या बाणे जाऊन एकसरे, पडिली रावणाची दाळी शिरे, परी सवेच निघाली परिकरे, पूर्विल्या ऐसी ते धवा. मग रामाने जो अर्धचंद्राचा बाण काढलेला होता तो तोडून टाकावा म्हणून रावणाने तो खाली करतोय, दुसरा बाण लावतोय, तोपर्यंत रामाचा बाण आला आणि त्यांनी त्याचे 10ही शिरं तोडून टाकलेले आहेत. पण ते डोके खाली पडल्याबरोबर परत त्याच्या जागेवर तसेच 10 शिरं परत उत्पन्न झालेले आहेत. सवेची रविचक्र वदन शर, रामे सोडिला आणि वार, शिरे छेदली समग्र, मागोती तैसीच उद्भवली. मग सूर्यमुखी बाण टाकलेला आहे, परत ते 10 शिरं खाली पडले आणि परत तसेच उद्भवले, परत तयार झालेले आहेत. देवा आणि वानर अवघे झाले चिंतातुर, आता कैसा मरेल दशकंधर, वारंवार शिरे निघती, राजाधिराज रघुनाथ, क्षणैक झाला चिंताक्रांत, तव तो मातली सारथी बोलत, राघवा प्रती ते काळी. आणि मग ते चिंता करायला लागले की अरे हा याला परत 10 डोके येऊन लागता, परत 10 पडले का परत उत्पन्न होता, हा कस का मरेल, असं चिंता झाली रामाला. म्हणे अनंत ब्रह्मांड नायका, सकळ चित्त परीक्षका, अर्धी फोडोनी अमृत कुपिका, मग मस्तके पाडी धरणेवरी. तर मातली होता, त्याने सांगितलं रामाच्या कानामध्ये की आधी त्याची हृदयस्थ जी अमृताची कुपी आहे ती आधी तोडा म्हणे, आणि मग त्याचे शिरं खाली पडतील. ऐसे मातली बोलत, तयासी गौरवी जनक जामात, मग बाण काढिला त्वरित, अगस्ती दत्त मुख्य जो. आणि मग अगस्ती ऋषींनी जो बाण दिलेला होता रामाला की रावणाच्या वेळेला तू याचा उपयोग कर म्हणून, तर तो बाण काढलेला आणि रामाने लावलेला आहे. मातलींनी सांगितल्याप्रमाणे आता तो बाण सोडतो आहे. जैसा देवान माझी सहस्रनयन, की अंडजान माझी विष्णुवहन, की काद्रवयात सहस्रवदन, तैसा बाण समर्थ तो बाण कसा होता, जसा देवांमध्ये इंद्रश्रेष्ठ किंवा पक्ष्यांमध्ये गरुड श्रेष्ठ आणि सर्पांमध्ये शेष मुख्य तो श्रेष्ठ, त्याप्रमाणे तो बाण इतका श्रेष्ठ होता आणि सामर्थ्यवान होता. की वानरान माझी हनुमंत, की शास्त्रान माझी वेदांत, की नक्षत्रांशी झाके आदित्य, तैसा बाण समर्थ. वानरांमध्ये मारुती, शास्त्रांमध्ये वेदशास्त्र श्रेष्ठ आणि नक्षत्रांमध्ये सूर्यश्रेष्ठ, त्याप्रमाणे तो बाण होता. की शस्त्रान माझी सुदर्शन, तीर्था माझी प्रयागपूर्ण, नक्षत्रान माझी अत्रिनंदन, तैसा बाण समर्थ तो. जसं शस्त्र असतात त्या शस्त्रांमध्ये सुदर्शन चक्र श्रेष्ठ किंवा तीर्थ आहेत, त्या सगळ्या तीर्थांमध्ये जास्ती पुण्य जिथं कुठे प्राप्त होतं तर प्रयागला, आणि नक्षत्रांमध्ये चंद्रश्रेष्ठ,
तसा तो बाण होता, तो कोणाचा? अगस्तींनी दिलेला. शेष कूर्म वराह धरणी सप्त समुद्र शशी तरणी. इतुकांचे सत्वे काढुनी त्या बाणा ठाई स्थापली. तर तो बाण कसा होता? शेष, कूर्म, वराह आणि धरणी आणि 7 समुद्र, चंद्र आणि सूर्य यांच्यातलं सत्व काढून तो बाण स्थापन केलेला होता, तयार केलेला होता. अग्नी, वायू, शची, रमण, चंडांशू, कुबेर, यमवरुण, त्रिदश ऋषींची सामर्थ्ये पूर्ण त्या बाणाग्री वस्ती हो. तर वायू, अग्नी, वायू आणि इंद्र, नंतर सूर्य, कुबेर, यम, वरुण ह्या सर्व ऋषींचे सामर्थ्य होतं, ते त्या बाणांच्या अग्रावर ठेवलेलं होतं. तो तुनी काढिताची बाण झाकले समस्तांचे नयन सहस्र सूर्यांचा प्रकाश पूर्ण भूमंडळी दाटळा. तर रामाने तो भात्यातून तो बाण काढल्यानंतर जसं काही 1000 सूर्य एकदम चमकतील असा तो दैदिप्यमान असा तो बाण होता आणि सगळ्यांनी डोळे झाकून घेतलेले आहे त्याला बघून. त्या बाणमुखी ब्रह्मास्त्र स्थापिता झाला राजीव नेत्र मग चापासी लाविला शर विषकंठ वंदे ते समयी. आणि मग त्याच्यावर ब्रह्मास्त्र स्थापन केलं आणि मग तो बाण लावलेला आहे धनुष्याला. सीतावधे ते वेळा सीता धवे ते वेळा आकर्ण बाण ओढिला ते वेळी वाटले लोका सकळा काय मांडिला कल्पांत. सीतेच्या पतीने जेव्हा तो बाण काढला आणि दोरी ओढली कानापर्यंत तेव्हा लोकांना असं वाटलं की हाकार झालेला आहे, मोठा काहीतरी विघ्न आलेलं आहे बा असं. ऐसा बाण तो सबळ अत्यंत तेजाचा कल्लोळ शशी सूर लोपले सकळ सुरवर विमाने पळविती जळी रीता घट डळमळी. तैसी पृथ्वी तेव्हा हे लावली प्रचंड वीर ते वेळी मूर्छित पडू लागले. तर देव होते ते विमानं पळवायला लागले इकडे तिकडे. आणि जसं पाण्यामध्ये एखादा रिकामा घट हलतो किंवा डळमळ करतो त्याप्रमाणे पृथ्वी हलायला लागलेली होती आणि काही लोक मूर्छितसुद्धा पडलेले आहेत. जगद्वंद्याचे करणी वचन सांगत असे तेव्हा बाण कुपी समवेत प्राण नेतो स्वामी दशकंठाचा. असो रावणाचे वक्षस्थळ लक्षोनिया तमाल नीळ बाण सोडी तत्काळ ब्रह्मांड गोल उचंबळला. आणि तो बाण त्या रामाच्या कानात सांगायला लागला की आता हृदयासहित त्याला नेतो म्हणे, याचा प्राणच काढून घेतो म्हणे. आणि मग त्याने तो लक्ष साधून रावणावर बाण सोडलेला आहे. मिळवून या असंख्य चपळा एकदाची कडकडोनी पडिल्या तैसाच बाण ते वेळा हृदय संचरला रावणाचे कुपी सहित वक्षस्थळ बाण फोडून गेला तत्काळ हृदय छिद्र पडले विशाळ गवाक्षद्वारा सारिखे. तर एखाद्या गाईच्या डोळ्याप्रमाणे त्या हृदयाला मोठं छिद्र पडलेलं आहे आणि त्या रावणाला तो बाण लागलेला आहे आणि त्याचं जे वक्षस्थळ आहे ते फोडलेलं आहे त्या बाणांनी. सवेच परतला तो बाण रावणाची 3 शिरे छेदून रघुपतीचे भाता येऊन आपले आपण रिघाला. आणि मग रावणाचे 3 डोके पाडून आणि तो बाण आपोआप रामाच्या भात्यामध्ये येऊन बसलेला आहे. उरली शिरे छेदावया ते आणि कुशर काढिला रघुनाथे प्रार्थिले तेव्हा उर्मिला कांते युद्ध आता पुरेजी. आणि मग परत दुसरा बाण काढलेला आहे आणि परत बाकीचे डोके छेदून टाकतो म्हणे आता. मग तेव्हा लक्ष्मणाने सांगितलं की आता थांबा म्हणे हे युद्ध. रावणे सोडिला प्राण त्यासी न शिवती तुझे बाण आता जवळी जाऊन अवघे जण प्रेत पाहू तयाचे. मग रामाला तो लक्ष्मण सांगतोय की आता युद्ध पुरे करा, रावण मेला म्हणे आणि तो त्यांनी प्राण सोडलेला असल्यामुळे तुझे बाण त्याच्याजवळसुद्धा जाऊ शकत नाही म्हणे. धनुष्य तुनिरान सहित सौमित्रीजवळ राम देत आमुचे अवताराचे कृत्य समस्त आजपासून संपले झाला एकची जय जयकार जय वाद्ये वाजविती सुरेश्वर दुदुंबीचे नादे समग्र ब्रह्मांड तेव्हा दनानले. तर राम म्हणतोय तो बाण घेतला आणि लक्ष्मणाजवळ दिलेला आहे आणि राम म्हणतोय की आता आमच्या अवताराचं जे काय काम होतं ते संपलं म्हणे, आजपासून जे काय मुख्य काम होतं ते झालं म्हणे पूर्ण. रघुपतीवरी ते वेळा अद्भुत पुष्प वर्षाव झाला गणगंधर्व किन्नर मेळा सुवेळा चळी धावती. आणि मग दुदुंबी वाजायला लागल्या, वाद्य जय जयकार व्हायला लागला, जयवाद्य जे होते सगळे वाजायला लागलेले आहे आणि त्याच्याने ब्रह्मांड सगळं भरून उरलेलं आहे. आणि रामावर देवांनी पुष्पांचा वर्षाव केलेला आहे.
गंधर्व किन्नर सगळे गाणे म्हणतायत आणि सगळे चालले ते सुवेळला. संतोषले सकळ ऋषीवरेश्वर, आनंदे नाचती वानर, त्रिभुवन आनंदले थोर, रामे रावण वधियेला. सगळीकडे आनंदी आनंद झालेला आहे आणि सगळे म्हणतायत रामाने रावणाला मारलं. रघुनाथाचे वीर सकळ, रावणा भवते मिळाले तत्काळ, जैसा वृक्ष उन्मळे समूळ, तैसा विशाळ पडियेला. मुखांवरी घृज बैसोन, रावणाचे फोडिती नयन, रक्त जात सेवाहून, सैरावैरा चौकडे. आणि तो रावण जिथं पडलेला होता तिथं गिधाड आलेले आहे आणि ते रावणाचे डोळे फोडतायत आणि ते खातायत सगळे. मुखी शिरी पडले धुळी, मुकुट लोळती भूमंडळी, असो समस्त पाहते ते वेळी, बिभीषण दुःखे उचंबळला. त्याचा मुकुट एकीकडे पडलेला होता, तोंडामध्ये माती चाललेली होती आणि हे असं दृश्य बघितलं आणि बिभीषणाला दुःख झालेलं आहे. शरीर टाकले धरणीवरी, हृदयपिटी दोन्ही करी, म्हणे दिशा शून्य या उपरी, माझ्या पडल्या निर्धारे, अगाध जयाचे प्रताप बळ, क्रोधे जैसा वडवानळ, चातुर्याचा सागर केवळ, खंडे केली वेदांची, परमजयाचे तपदारुण, संतती संपत्ती युक्तपूर्ण, जेणे देवांचे गर्वऋण, बंदी सर्व घातले, जया कारणे आदिपुरुषे, अवतार धरिल्या राघवेशे, अद्भुत 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 कर्तव्य केले लंकेशे, निर्गुण आणले सत्वगुणा, जो परमपुरुष निर्विकार, तो प्रत्यक्ष दाविला साकार, जानकी आणुनी उपकार, केला आम्हावरी रावणे, जो वेदवंदे राजीवनेत्र, तो आमुचा झाला प्राणमित्र, हा रावणे केला उपकार, सुग्रीवासहित आम्हावरी. तर तो शोक करतोय. बिभीषण दुःख झालेलं आहे त्याला आणि तो म्हणतोय एवढा प्रतापी राजा म्हणे, एवढा चतुर होता, त्यांनी सर्व पराक्रम केलेला आहे म्हणे आणि त्यांनी असं हे केल्यामुळे एक प्रकारचं त्यांनी आमच्यावर उपकार केलेले आहे म्हणे. रामाला इथं आणून राम माझा मित्र झालेला आहे आणि रामाचं दर्शन आम्हाला झालेलं आहे, हा त्याचा खूप मोठा उपकार झालेला आहे म्हणे रावणाचा, असं हे म्हणतोय बिभीषण म्हणतोय. श्रीराम परब्रह्म, चित्स्वरूप त्याची अवताराचे केले रूप, आपुला वाढविला प्रताप, चंद्रार्कवरी रावणे, जो परब्रह्म आहे त्याचं प्रत्यक्ष दर्शन दिलं म्हणे आम्हाला. हे फार मोठं चांगलं काम करून सगळीकडे नाव केलेलं आहे म्हणे त्यांनी. जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत रावणाचं नाव निघत राहील म्हणे. श्रीराम म्हणे बिभीषणाप्रती, तू केवळ सद्विवेक मूर्ती, नाशिवंतांचा शोकचित्ती, काय निमित्त धरी येला. हा जगडंबर पसारा केवळ, माईक जैसे मृगजळ, की वंद्या फळे वल्लीचे फळ, मुळापासून लटकेची. तू म्हणे बिभीषण म्हणतोय, बिभीषणाला राम म्हणतोय, तू सत्य विवेक असा तुझ्यामध्ये आहे म्हणे, विवेक आहे म्हणे तुझ्यामध्ये, सत्य असत्य काय ते तुला माहिती आहे म्हणे. मग जे काही नाशिवंत आहे त्याचा शोक कशाला करतो म्हणे. आणि हा जगाचा जो पसारा आहे ते सगळं माया आहे, मोह आहे, मृगजळ आहे म्हणे आणि हे सगळं खोटं आहे म्हणे, तर तू कशाला शोक करतोय असं सांगतोय तो राम. पिंड ब्रह्मांड नाशिवंत, आकार तेथे विकार सत्य, तरी मुळीचं जे अशाश्वत, त्याचा शोक कासया. पिंड आणि ब्रह्मांड दोघंही नाशवंत आहे म्हणे आणि जे मुळाचंच अशाश्वत आहे त्याचा शोक कशाला करायचा. ऐसे बोलता रघुनंदन, उगाच राहे बिभीषण, तो सकळ स्त्रियांसहित धावण, मंडोदरीही तेथे आली. आणि मग त्या सगळ्या त्याच्या राण्या होत्या रावणाच्या, त्या आणि मंडोदरी सगळ्यांना घेऊन आलेली तिथं. कवळवणी आपतीचे प्रेत, मंडोदरी शोक करीत, ऐशी सहस्र स्त्रिया आल्या पिटित, वक्षस्थळ धबधबा. त्याच्या 80,000 बायका होत्या आणि मंडोदरीसुद्धा होती. त्या सगळ्या आलेल्या आहेत आणि शोक करतायत त्या. मंडोदरी म्हणे प्राणनाथा, तुझ विना आम्ही सर्व अनाथा, जय लक्ष्मी देऊनी रघुनाथा, राम जा मात पै केला. लंका गज मस्तकी अद्भुत, केसरी चढला हा रघुनाथ, काढोनिया दिव्यमुक्त, रणमंडळी टाकले. जसं लंकारूपी हत्तीच्या मस्तकावरती हा राम नावाचा शिव आलेला आहे म्हणे आणि त्याने दिव्यमणी काढून नेलेला आहे म्हणे असं ती म्हणते. आणि जयलक्ष्मी ही नावाची मुलगी आपण रामाला दिली आणि तो राम जावाई केलेला आहे म्हणे. जसा सौभाग्य तारू लंकानाथ, आजी बुडाले अकस्मात, की वेदांचे साठवण समस्त, फुटले आजी रणांगणी, सीतेच्या मिसे करुण, जवळी आणिला रघुनंदन, बाहेर विरोध अंतरी भजन, दशकंधारे केले पै. तर रावणाने चांगलं केलेले म्हणे. काय केलं,
तर सीतेच्या निमित्ताने का होईना रामाला जवळ केलेलं आहे. बाहेर विरोध, बाहेर वाईट दाखवायचं, पण आतमध्ये तो रामाला रामाची भक्ती करत होता म्हणे. फणसासी काटे दिसतीवरी परी अत्यंत गोड अंतरी, तैसीच रावणे केली परी विरोध बाहेर दावनिया. फणसाला बाहेर काटे असतात पण आत कसं असतं, गोड असतं. तसं म्हणे रावणाचं होतं. वरून रामाचा द्वेष करत होता पण आतमध्ये रामाची भक्ती होती म्हणे त्याच्या. ऐसी मंडोदरी शोक करीत भोवते विलोकिती समस्त, मग बिभीषणासी रघुनाथ काय बोलता झाला. ज्येष्ठ बंधूची राणी मंडोदरी हे ज्ञान खाणी, पतिव्रतान माझी शिरोमणी इचे स्मरणी दोषनुरे. इचे प्रातकाळी करता स्मरण उद्धरतील पापीजन, बिभीषण तू करी धरुण निज मंदिरा प्रती धाडी. तर राम सांगतोय बिभीषणाला, ही तुझी मोठी भावजई म्हणे रावणाची पत्नी, तर ती खूप ज्ञान आहे म्हणे तिच्यामध्ये आणि ती पतिव्रतांमध्ये मुख्य आहे म्हणे. तर हिचं जर जेव्हा स्मरण केलं आणि सकाळी सकाळी हिचं नाव घेतलं तर आपले पापसुद्धा निघून जातील म्हणे. तर अशी ती, तर तू हिला घेऊन जा म्हणे आणि तिच्या महालात पोहोचू नये म्हणे. ऐसे बोलता रघुनंदन मै जे पासी आला बिभीषण, तिये स्व करी धरुण म्हणे माये चाल सदनाप्रती. मै जेसी म्हणे चाप पाणी माये तू ज्ञान विचार खाणी, मुळी दृष्टी घालवणी अद्वय ज्ञाने पाही पा. तर राम हे म्हणतोय तिला, बिभीषण म्हणतोय आई चल म्हणे आता तुला तुझ्या मंदिरात पोहोचून देतो. आणि मग त्याच वेळेला राम म्हणतो की तू खरंच खूप ज्ञानी आहे म्हणे आणि विचारवंतसुद्धा आहे म्हणे, असं म्हणून जा म्हणे आता. अहंकार ते तुका नाशवंत, आत्मस्वरूप पूर्ण शाश्वत, ऐसे जाणून किमर्थ शोक व्यर्थ करावा. अहंकार असतो तो सगळा नाशाला कारण असतो म्हणे आणि आत्मज्ञान जे असतं ते पूर्ण शाश्वत असतं म्हणे. तर हे सर्व तू जाणून आहेस आणि म्हणूनच तू आता हा शोक टाकून दे आणि जा म्हणे. ऐसे बोलता सच्चिदानंद मय कन्या राहिली उगीच स्तब्ध, नमोनी राम चरणारविंद निजधामा चालली. आणि ती ऐकलं आणि शांत राहिलेली आहे आणि रामाला तिने नमस्कार केलेला आहे आणि स्वतःच्या वस्तीस्थानात ती चाललेली आहे. मयकन्ये सह सर्व अंगणा, बिभीषणे पाठविल्या सदना, मग पुसोनी रघुनंदना राजदेह उचलिला. आणि त्याच्या राण्यासुद्धा आणि मंडोदरींना सगळ्या राण्यांना बिभीषणाने पाठवून दिलेलं आहे आणि मग रावणाचा देह उचललेला आहे. सर्वात सरिता पावन सिंधू संग्रमी पिप्रेत नेऊन, प्रळयवन्नी चेतवून आत घातले कलेवर. तेथेच उत्तर क्रिया समस्त स्वय ब्रह्मदेव सांगत, तैसी बिभीषण करीत शास्त्ररीतीप्रमाणे. आणि मग समुद्राच्या किनारी हे चिता रचलेली आहे, त्याच्यामध्ये रावणाचं प्रेत ठेवलेलं आहे आणि ब्रह्मदेव सांगतायत त्याप्रमाणे बिभीषण सर्व शास्त्ररीतीप्रमाणे ते सर्व दहनाची क्रिया करतायत ते. असो त्यावरी बिभीषण सुवेळेसी आला परतोन, तो लंकेचे प्रजाजन बिभीषणासी भेटो आले. विद्युज्जीव प्रधान उरले सकळ राक्षस सैन्य, श्रीरामापुढे येऊन लोटांगणी घालती. आणि मग ते रावणाचं दहन झाल्यावर बिभीषण परत सुवेळेला आलेला आहे रामाजवळ आणि त्याच वेळेला लंकेचे जे प्रजाजन होते, राक्षस होते उरलेले ते आणि विद्युज्जीव नावाचा प्रधान सगळे आलेले आहे आणि रामाला शरण आले, रामाला लोटांगण घालतायत ते. काष्ठभस्म होता समग्र विजोनी जाय वैश्वानर, तैसे समस्त विराले वैर रावण रणी पडताची. जसं लाकूड अग्नीमध्ये टाकल्यावर ते जळून जातं त्याप्रमाणे रावण मेल्यानंतर सगळं त्यांच्यातलं वैरभाव संपून गेलेला आहे आणि सगळे रामाला येऊन मिळालेले आहे. सूर्योदयी निरसे तम, ज्ञानोदयी निरसे अज्ञान, तैसा पडताची रावण अणुमात्र वैर नसे. सकाळ झाल्यावर अंधार निघून जातो त्याप्रमाणे ज्ञानप्राप्तीनंतर सर्व अज्ञान निघून जातं. तसेच सगळे वैरभाव सोडून आलेले आहेत शरण. सुवेळेसी आले रजनीचर, म्हणती आम्ही बिभीषणाचे आज्ञाधर, लंकेत जाऊनी वानर पाहती नगर चौकडे. असो यावरी बिभीषण श्रीरामापुढे कर जोडून, मृदू मंजुळ वचन प्रेमयुक्त बोलतसे. म्हणे राजीव दल नयना पुराण पुरुषा सीतारमणा, ब्रह्मांड नायका गुणसंपन्ना लंकेशी आता चलावे. आणि मग बिभीषण सांगतोय रामाला की आता सगळे चला म्हणे, आपण आता लंकेमध्ये जाऊ म्हणे.
विरींची हस्तनिर्मित नगर, आपण दृष्टी पाहावे समग्र, मग घेऊन सीता सुंदर, अयोध्येशी जाईजे. ब्रह्मदेवाने जे निर्माण केलेलं नगर आहे म्हणे हे तुम्ही स्वतः डोळ्यांनी बघा आणि मग नंतर सीतेला घेऊन अयोध्येला निघून जा म्हणे, असं सांगतोय बिभीषण रामाला. ऐसे बिभीषण बोले वचन, तो जगद्गुरु सुहास्यवदन, म्हणे तुझ लंका दिदली दान, तेथे आगमन आमुचे नव्हे, जैसे केलिया कन्यादान, तेचे गृही न घेती अन्न, विप्रासी दिदले दिव्य सदन, तेथे आपण न जावे, सत्पात्री दिदले गोदान, मग तिचे दुग्ध न घ्यावे काढून, तैसे लंकेत माझे आगमन, सर्वताही न घडेची. त्यावरी भरत भेटीविन, मी न करीच मंगल स्नान, वर्ज भोग तांबूल भोजन, व्रत संपूर्ण धरले असे. तर तो सांगायला लागलेला आहे बिभीषण की आता ब्रह्मदेवाने जी लंका निर्माण केलेली आहे ती बघा आणि मग सीतेला घेऊन जा. तेव्हा राम सांगतोय बिभीषणाला की ही लंका आहे म्हणे, मी तुला दान केलेली आहे, तिथं मी काही येऊ शकणार नाही म्हणे. कसं? ज्याप्रमाणे कन्यादान केल्यानंतर तिच्या घरी अन्न घ्यायचं नाही म्हणे, किंवा ब्राह्मणाला जे घर दिलेलं असतं तिथे आपण जाऊन राहायचं नाही, किंवा सत्पात्र ब्राह्मणे त्याला गाईचं दान केलं तर त्या गाईचं दूध आपण प्यायचं नाही किंवा घ्यायचं नाही म्हणे. त्याप्रमाणे लंकेत मी येऊ शकत नाही म्हणे, माझं आगमन होणार नाही म्हणे. त्यावरी भरत भेटीविन, मी न करीच मंगल स्नान, वर्ज भोग तांबूल भोजन, व्रत संपूर्ण धरे येले. आणि हे व्रत मी धारण केलेलं आहे की जेव्हा मी भरताला भेटेल तेव्हा सर्व भोग भोगीन आणि भोजन पानाचा विडा हे काहीच खायचं नाही असं मी व्रत घेतलेलं आहे म्हणे. मग सौमित्र आणि मित्रपुत्र तयास म्हणे शतपत्र नेत्र, तुम्ही वानर घेऊन सर्वत्र लंके प्रती जाईजे. सुमुहूर्त पाहुनी सत्वर, धरावे विभीषणावरी छत्र, बंदीचे राजे देव समग्र, मान देऊनी मुक्त करावे. आणि मग सुग्रीव आणि लक्ष्मण सांगायला लागलेले आहे तुम्ही जा म्हणे लंकेमध्ये आणि याला राज्याभिषेक करा आणि मग त्याला देव जे बंदीखान्यात ठेवलेले आहे त्यांना तुमच्या हाताने मुक्त करा म्हणे. बहुताची या वस्तू हरुणी, रावणे ठेविल्या लंका भुवनी, त्यांच्या वस्तू त्या लागोनी, देवोनी सर्वा सुखी करावे, अशी आज्ञा होता सत्वर. चालिले सुग्रीव सौमित्र, बिभीषण नमस्कार घाली साष्टांग रामाते. आणि मग लक्ष्मण आणि सुग्रीव हे निघालेले आहेत कशाला? हे करायला, देव जे बंदीखान्यात होते ते सोडायला आणि बिभीषणाला राज्याभिषेक करायला. श्रीराम बोले आशीर्वाद, जैसा बळी ध्रुव उपमन्य, त्यांचे पंक्तीसी तू विभीषण, चिरंजीव राहे सुखी. जसं ध्रुव बळी हे जे चिरंजीव आहेत त्याप्रमाणे तू सुद्धा चिरंजीव होशील असं बिभीषणाला सांगितलं आहे रामाने. आज्ञा घेऊन ते अवसरी, प्रवेशले लंकेवितरी, मुहूर्त पावनी झडकरी, सर्व सामुग्री सिद्ध केली, वेदघोषे मंत्रे करुण, सिंहासनी बैसला बिभीषण, दिव्य छत्रेवरी धरुण, 16 बहुत केला हो, बहुत वस्त्रे भूषणे देऊन, गौरविले सुग्रीव लक्ष्मण, यावरी सकळ वानर सैन्य, वस्त्राभरणी गौरविले. मग याचा राज्याभिषेक झालेला आहे बिभीषणाचा वेद घोष मंत्रांनी आणि तो सिंहासनावर बसलेला आहे. मग त्यांनी लक्ष्मणाला आणि सुग्रीवाला वस्त्रभूषणं सगळं दिलेले आहेत, त्याप्रमाणे वानरांचा पण गौरव केलेला आहे. आणि मग सर्व राज्याभिषेक पूर्ण झालेला आहे. मग लंकेची समस्त रचना दाविली सुग्रीवाला लक्ष्मणा, पाहता धनीन पुरे नयना, आनंद मना झाला. आणि मग लंका कशी आहे हे सगळं लक्ष्मणाला आणि सुग्रीवाला दाखवलेलं आहे. असो आज्ञा मागोनी विभीषणासी, परतुनी आले सुवेळेसी, झाले वर्तमान रामासी, सुग्रीव सांगे ते देवा, तो इंद्र आणि ब्रह्मा रुद्र, 33 कोटी देव समग्र, दृष्टी पाहावया रघुवीर, सुवेळा चळी उतरले. आणि मग सगळे देवसुद्धा आलेले आहेत सुवेळेला रामाच्या दर्शन घ्यायला. अष्टवसू 11 रुद्र, मरुद्गणादी 12 मित्र, गण गंधर्व यक्ष किन्नर, सिद्धचारण उतरले कोण कोण? अष्टवसू इंद्र ब्रह्मा रुद्र सगळे 33 कोटी देव, मरुद्गण 12 सूर्य सगळे आलेले आहेत, यक्ष किन्नर सगळे आलेत, अष्टनायिका अष्टदिक्पाळ 88 सहस्र ऋषीमंडळ, 56 देशीचे भूपाळ, रामदर्शना धाविनले. अष्टनायिका अष्टदिक्पाळ 88,000 ऋषीमंडळी सगळे आलेले आहेत रामाच्या दर्शनाला.
सप्तद्वीप नवखंडीचे जन पाताळासी काद्रवे गण उपदेव कर्मदेव संपूर्ण सुवेळेसी पातले. कोण कोण आलेलं आहे? सर्पजाती सगळे आलेले आहेत. उपदेव म्हणजे स्थळदेवता इत्यादी. नंतर कर्मदेव कोण? सठी पाचवी इत्यादी सगळे आलेले आहेत. नंतर आणि ते येऊन रामाचे दर्शन घेत आहेत. असंख्य वाद्यांचा गजर दिशा दणानती समग्र असं सुवेळेसी सुरेश्वर चहूकडून मिळाले. सगळे आलेले ते सुवेळेला. देव भारी मुख्य तिघेजण ब्रह्मा इंद्र आणि ईशान परी कोणी कैसा रघुनंदन देखला तो सांगतो. तर देवांमध्ये ब्रह्मा इंद्र आणि शंकर या तिघांना राम कसा वाटला ते ऐका म्हणे आता. दृष्टी देखता रघुवीर मनात भावी अपर्णावर माझे हृदयी तो सीतावर नामे शीतळ झालो मी. तर शंकर म्हणतोय माझ्या मनामध्ये मी रामाचं ध्यान केल्यामुळे मला शांतता लागली म्हणे. कारण ते हलाहल प्यायल्यानंतर रामाचा गळा हे होत होता, तप्त झालेला होता, तापलेला होता आणि ते रामाचं नाव घेतल्यानंतर शीतळ झालेला आहे म्हणे. त्यावरी सत्यलोक नायक तेने देखोणी रावणांतक त्यास भासला हा माझा जनक क्षीराब्दिवासी जगदात्मा. नंतर ब्रह्मदेवाला वाटलं की हा राम कसा आहे, जणू काही क्षीराब्दिवासी म्हणजे समुद्रात वास करणारा विष्णू किंवा माझा पिताच व्हा असं वाटायला लागलं ब्रह्मदेवाला. इंद्रासे वाटले ते अवसरी पाठीराखा आमुचा कैवारी ऋषी भावती अंतरी आराध्य दैवता आमुचे. आणि इंद्राला वाटलं हा आमचा पाठीराखाच आहे आणि ऋषींना वाटलं हे आमचं आराध्य दैवत आहे असं. कोटी कंदर्पाचा जनिता ऐसे सुरगण भाविती तत्वता पूर्ण ब्रह्म ते तद्भक्ता हृदयी भासलेसे ते काळी. आणि हा जसा काही कोटी कोटी मदन याच्यामध्ये आलेले आहेत असं वाटतंय म्हणे. असो सदाशिव देखोणी सीतानाथ आनंदला मणी आसन सोडोनी चापपानी सामोरा पुढे धावत. मग शंकराला बघून राम उठलेले आहेत आणि पुढे धावत गेलेले आहेत. त्रिपुरारीच्या चरणांवरी नमन जो करी रावणारी तो शिवे धरुणी वरच्यावरी दृढ हृदयी आलंगेला. शंकराच्या पायावर डोकं ठेवायला लागले राम. तेवढ्याच वरच्यावर त्यांनी पकडलेलं आहे त्याला आणि पोटाशी धरलेलं आहे रामाला शंकरांनी. श्रीरामजी मूत नीलवर्ण कर्पूर गौर त्रिलोचन इंदुमंडळी दिसे मृगचिन्ह तैसे शोभले त्या काळी. जसं कसा वाटत होता शंकर त्यावेळेला? श्यामवर्ण आणि राम श्यामवर्ण वाटत होता आणि कर्पूर गौर आणि शंकराचा कसा होता? कर्पूर गौर कापरासारखा वर्ण होता असे ते भगवान शंकर. क्षीराब्दी माझी नीलवर्ण शोभे जेवी आदिनारायण की जान्हवी जळी यमुना जीवन कृष्णवर्ण मिसळले. तर ते दोघं असे दिसत होते. क्षीराब्दी म्हणजे दुधाचा सागर आहे तो कसा नीलवर्ण आणि हा कसा दिसतो आदिनारायण त्याप्रमाणे. किंवा जान्हवीचं पाणी आणि यमुनेचं पाणी एकत्र झालेलं आहे ते दोघंही कृष्णवर्ण आहेत त्याप्रमाणे. की भक्तांचे हृदय संपुटात शाळीग्राम मूर्ती शोभत तैसे शिव आणि सीतानाथ शोभले तेव्हा आलिंगी. जसं शाळीग्राम मूर्ती शोभते त्याप्रमाणे दोघं एकत्र झालेले आहेत राम आणि शंकर. सेवावया सीतोत्पल मकरंद प्रीतीने संकटे जैसे मिलिंद तैसा शिव आनंद कंद सीता जीवनी आलंगला. ते एक असती दोघेजण शिव विष्णू नामेची भिन्न अभेद अनाम निर्गुण ते तिचे कोंभ असती पै. फक्त नावं वेगळे आहेत ते दोघं एकच आहेत म्हणे. शंकर आणि विष्णू फक्त नावं दोन आहेत पण एकत्रच आहेत म्हणे ते. असो यावरी कमलासन देता जाला आलिंगन माझा पिता हा नारायण म्हणून हृदयी धरियेला. या उपरी दशशत नेत्र घाली साष्टांग नमस्कार तप्त कांचन वर्ण सुंदर रघुवीर उठवी तयते. नंतर ब्रह्मदेवानी पण हा माझा पिताच आहे म्हणून त्यांना आलिंगन दिलेलं आहे. नंतर इंद्राणी पण नमस्कार केलेला आहे. सहस्रनेत्रासी चापपानी हृदय धरी प्रीती करुणी मग सुरांस कैवल्यदानी भेटता जाला आनंदे. आणि मग इंद्राला पण हृदयाशी धरलेला आहे रामानी आणि बाकीच्या देवांना पण भेटलेला आहे राम. असंख्य स्वरूपे देखोण देव ऋषी थोर लहान समस्तांशी सीता जीवन समसमान भेटत. सगळ्यांना सारखंच भेटलेला आहे राम. असो सकळ देवान समवेत सभेस बैसला रघुनाथ एकची वाद्यांचा गजर होत अष्टनायका नाचती. आणि मग सगळीकडे वाद्यांचा गजर चालू आहे अष्टनायका नाचतायच असं. वीणा घेऊन सत्वर
गाती नारद आणि तुंबर सामगायन परिकर ऐके रघुवीर सादरे रामविजय ग्रंथ पावन युद्धकांड संपले येथून उत्तरकांड रसगन आता येथून अवधारा. आणि मग नारद आणि तुंबर सामगायन करत होते आणि अशा प्रकारे तिथं उत्सव चालू होता. आता हा रामविजय ग्रंथ आहे त्याच्यामधलं युद्धकांड संपलेलं आहे. आता पुढच्या अध्यायात उत्तरकांड चालू होईल. मुकुटावरी मणी शोभत तेवी उत्तरकांड गोड बहुत की देवालयावरी झळकत कळस जैसा सतेज. जसा डोक्यावर मुकुट असतो किंवा देवाच्या मंदिरावर कळस झळकतो त्याप्रमाणे हे आता उत्तरकांड चालू होणार आहे. भोजनांती दध्योदन की श्रवणांती मनन तपाचे अंती फळपूर्ण उत्तरकांड रसिक तैसे. जसं जेवण झाल्यावर शेवटी काय घेता, दही घेता त्याप्रमाणे, किंवा सर्व ऐकलेलं आहे आणि त्याचं नंतर काय करता, मनन. आणि जसं तप केलेलं आहे त्या तपाचं नंतर काय मिळतं, फळ मिळतं. त्याप्रमाणे हे उत्तरकांड आता चालू होणार आहे पुढच्या अध्यायात. आरंभी कथा सुरसतेथ भेटतील जानकी रघुनाथ मूळ जाईल हनुमंत राघव आज्ञा घेऊन या. ती गोड कथा बहुत श्रवण करोत श्रीराम भक्त जे ब्रह्मानंदे डुल्लत प्रेमळ चित्त जयांचे. आणि अशी गोड कथा जे ऐकतात श्रोते तर त्यांच्या हृदयामध्ये काय आहे तर श्रीराम आहे. श्रीमद भीमा तटनी विलासिया ब्रह्मानंदा गुरुवर्या श्रीधर अनन्य शरण पाया काया वाचा मनेसी. स्वस्ती श्रीराम विजय ग्रंथ सुंदर संमत वाल्मिकी नाटकाधार परी परसोत पंडित चतुर त्रयदृष्टी शतमध्याय गोडहा. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.